मुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आलेल्या 5 लाख अनुयायी यांच्याकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे प्रशासनाचा जाहीर तीव्र निषेध करण्यात येतोय। जेवण, पाणी आणि शौचालयाच्या सुविधा फक्त कागदावरच, याचा भीम आर्मीने अधिकाऱ्यास घेराव घालून निषेध केलाय। लवकरात लवकर व्यवस्था करावी, अन्यथा मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री, आमदार, खासदार यांना चैत्यभूमीवर अभिवादन करायला देणार नाही, असा इशारा भीम आर्मीने दिलाय। क्रांतिकारी जय भीम। मी आज शिवाजी पार्कवरती आहे। अनेक दिवसापासून आम्ही आजच्या दिवसासाठी काम करत आहोत। प्रत्येक भीमसैनिक इथे येणाऱ्या अनुयायांसाठी सोयी सुविधा व्यवस्थित उपलब्ध होतील, त्यासाठी महानगरपालिका अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा यांच्याबरोबर मीटिंग करते आणि आज भांडणे खूप झालेले आहेत। 5 लाखाच्या वरती अनुयायी आज चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेला आहे, परंतु त्यांना पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही। आज खूप अधिकाऱ्यांशी भांडणे झालेले आहेत, वाद झालेला आहे, पोलिस इन्व्हॉल्व झालेले आहेत। मी महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकाला आवाहन करतो की इथल्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही। सरकार आपलं मुख्यमंत्री शपथविधी घेण्याच्या मागे लागलेले आहेत, पंतप्रधान तिथे येणार आहेत। इथली सर्व व्यवस्था आझाद मैदानाच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे। त्याच्यामुळे महानगरपालिका आणि इथल्या यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि इथल्या सत्ता बनवणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो। सगळे गावातून आलेले जे काही महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांना जेवणाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय घाण आहेत आणि सर्व कारभार हा घाणेरडा कारभार आहे। त्याच्यामुळे यांचा जाहीर सर्वांनी सोशल मीडियावर पण निषेध करा, कारण आपल्या संपूर्ण लोकांपर्यंत हा मेसेज आज गेला पाहिजे। जास्तीत जो ह्या ठिकाणी येईल त्या लोकांनी इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारा की आमचं पाणी कुठे आहे, आमचं जेवण कुठे आहे, आमची व्यवस्था कुठे आहे आणि इथलं शासन काय करते। जय भीम, जय भारत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।